आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात मॉर्निंग प्राईम टाइम मधून। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जागा वाटपावरून जोरदार खलबतं सुरू आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अजित गव्हाणेंमध्ये गुप्त बैठक झाली। तासभर झालेल्या बैठकीमध्ये जागा वाटपावरती बरीच घासाघीस झाली। अजित पवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या जागी शरद पवारांच्या इच्छुकांनी देखील दावा केलाय। या ठिकाणी नेमके कोणाचे उमेदवार द्यायचे, त्याबरोबरच महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घ्यायचं का, यावरती बरीच खलबतं रंगली। या बैठकीनंतर अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी नो कमेंट्स असं म्हणत थेट पुणे गाठलं। पुण्यामध्ये अजित पवारांसोबत शरद पवारांचे नेते चर्चा करणार असून या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बहुसंख्य कार्यकर्ते, त्यामुळे तुम्ही डोंट जम्प टू कन्क्लुजन। माझी तुम्हाला हीच विनंती आहे, माझं ऐकून घ्या। मागे आणि त्यांच्यासोबत तुम्ही आज चर्चेला आलेला आहात, मग त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करणार। मी तुम्हाला तेच म्हणतो, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच। कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असं वाटत नाही तुम्हाला? वेट अँड वॉच। का मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बहुसंख्य कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढे जातील। प्रशांत जगताप हे अत्यंत उमदे चांगले कार्यकर्ते आहेत। त्यांनी वैयक्तिक हा जो काही निर्णय घेतला, हा वैयक्तिक निर्णय जो त्यांनी घेतला, तरी माझ्या मनात त्यांच्याविषयी आदरच आहे। परंतु हे सरसकट सगळ्या गोष्टींना आपल्याला लागू करता येईल का, हेही राजकारणात पाहावं लागतं। सर्वसामान्य बहुसंख्येचं म्हणणं काय आहे याचाही एकदा विचार करावा लागतो। त्यामुळे बहुसंख्येचं म्हणणं काय, बहुसंख्य कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आदरणीय पवारसाहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, हे सगळे ज्येष्ठ याविषयी निर्णय घेतील। आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून आमची प्राथमिक चर्चा झाली। आता काही दिवसांपासून आम्ही शहराच्या लेवलला चर्चा करत होतो, पण आज रोहितदादा आणि खासदार दोघंही या ठिकाणी आले होते आणि अजितदादांच्या सूचनेवरनं या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे। आता मला माझ्या माहितीप्रमाणे ते दादांना भेटायला चाललेत आणि मग त्या ठिकाणी अजितदादांकडे गेल्यावरती मग आमच्या पक्षातले इथले शहरातले नेते आणि त्यांच्या पक्षातले नेते असं एकत्र मिळून त्याच्यावरती मार्ग निघेल। मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसोबत जाण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मित्रपक्षांसोबत आघाडी संदर्भामध्ये चर्चेची शेवटची फेरी पार पडणार आहे। आज सकाळी 10 वाजता जयंत पाटील उद्धव ठाकरेंसोबत आघाडी आणि जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत। पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेकडे 31 जागा तर काँग्रेसकडे 29 जागांचा प्रस्ताव दिलाय। दरम्यान आजच्या चर्चेनंतर मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी कोणासोबत जाण्याचा निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या संदर्भामध्ये राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव आपल्यासोबत आहेत। ताई, एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं नेमकं सगळ्यात चाललंय काय? तुम्ही काँग्रेससोबत जाणार आहात, तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत जाणार आहात की तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाणार आहात? नेमकं काय निर्णय होतोय? मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढल्या गेल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। मग त्यामध्ये सेनेशी चर्चा करणं किंवा काँग्रेसशी चर्चा करणं, या दोन्ही विषयांना आम्ही त्या ठिकाणी खूप आग्रही आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने आहोत। पण होतंय काय आहे की ज्या आमच्या सिटिंग सीट्स आहेत त्या सिटिंग सीट्स आम्हाला मिळणं अपेक्षित आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तुम्हाला सन्मानजनक वागणूक देत नाही अशा पद्धतीची माहिती आहे। तुमच्या सगळ्याच्या सीटा अशा आहेत जे तुमचे नगरसेवक निवडून आले होते, त्या सीटा देखील तुम्हाला द्यायला तयार नाहीत। ही माहिती सत्य आहे का? यामध्ये काय तथ्य या चर्चेमध्ये? नाही, सन्मानजनक वागणूक ही देत आहेत, पण सन्मानजन्य सीट जे आम्हाला अपेक्षित आहे ते दिले जात नाही आहे। सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मुंबई शहरामध्ये 227 जागा आहेत। या जागांमध्ये आम्ही मागतोय काय तर 15 किंवा 20 याच्यामध्येच आम्ही हे सीट्स मागत आहोत। तर या सीट्स आम्हाला मिळणं अपेक्षित आहे, कारण त्यामध्ये आमचे सिटिंग लोक आहेत, त्याच्यामध्ये आमची चांगली कामं केलेली लोक आहेत, तर त्या कारणासाठी ती सीट मिळणं अपेक्षित आहे।
एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सन्मानजनक जागा तुम्हाला देत नाही. काँग्रेसचं नेमकं चाललंय काय? काँग्रेस तुम्हाला सोबत घ्यायला इच्छुक आहे का आणि काँग्रेस सोबत युती होऊ शकते का? नाही, काँग्रेसशीही आमची चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. तिथे पण सकारात्मक अशा पद्धतीने चर्चा चाललेली आहे. अपेक्षित हे आहे की आम्हाला जे सीट्स मिळायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत नाही असं अजिबात समजू नये. कारण ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणूक झाल्या, लोकसभा निवडणुका झाल्या, त्यावेळेस जर खऱ्या अर्थानं कोणाची मदत झाली असेल तर त्या उमेदवारांना जे निवडून आले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मदत झाली आहे. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. चंद्रपुरात निवडणुकीआधी निर्माण झालेली पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी भाजपनं नामी शक्कल लढवल्याचं पाहायला मिळालं. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार या दोन नेत्यांच्या संघर्षाचा फटका ऐन निवडणुकीमध्ये पक्षाला बसू नये यासाठी भाजपनं प्रत्येकाला मानाचं पान देण्याचा प्रयत्न केलाय. मुनगंटीवारांची नाराजी दूर करण्यासाठी हे बदल झाल्याची चर्चा होत असतानाच काल दुपारच्या दरम्यान एक नवं पत्र आलं. त्यानुसार किशोर जोरगेवारांची पुन्हा एकदा चंद्रपूर निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे, तर चैनसुख संचेती निवडणूक निरीक्षक आणि अशोक नेते निवडणूक प्रभारी म्हणून नेमले गेले. तर चंद्रपुरातल्या सर्व निवडणुका या सुधीर मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. पण नाराजांना शांत करण्याचा भाजपचा हा पत्रप्रपंच चांगलाच चर्चेत राहिलाय. मी नाराज कधीच नव्हतो. हा पक्ष माझा आहे, नाराज कसा राहील? अहो, हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आटवलंय. आम्ही कसं नाराज राहू? फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपलं असा दावा करू नये एवढीच भावना आहे. तर अगोदर चंद्रपूरमध्ये ज्यांना प्रमुख म्हटलं होतं ते मला वाटतं की घुग्गुस नगर परिषदच्या दृष्टीने म्हणतात. त्यांच्याबद्दल आमच्यापर्यंत अशी माहिती होती की ते चंद्रपूर महापालिका आणि निवडणुकीचे प्रभारी होते. आमच्यापर्यंत ती माहिती नव्हती. निवडणुका जिंकणे हे बाय प्रोडक्ट असेल तर त्यासाठी जर कुठं आपल्याला दोष वाटलाच तर तो चर्चेतून संवादातून लक्षात आणून द्यायचं, तो दुरुस्त होतो. देवेंद्रजी एक मोठं नेतृत्व आहे, राज्याचं संबंधच नेतृत्व आहे. पक्ष आणि सरकार कसं चालवायचं, कोणाच्या क्षमता काय आहे हे सगळं त्यांना कळते. प्रत्येकाची नाराजी दूर करण्याचंही सगळं ऐकून घेण्याचं त्यांच्यामध्ये जे कौशल्य आहे, जे सामर्थ्य आहे ते सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्या पदाधिकाऱ्यांमध्ये आलं म्हणजे हे काही सगळं असं कोणी घडणार नाही. लातूरमधील निलंगा तालुक्यातील एका व्यक्तीनं पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय. या व्यक्तीचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. मृत व्यक्तीचं नाव इम्रान मुलुरे असं असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे आणि वाहन चालक तानाजी टेळे यांच्या त्रासाला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. इम्रानच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार वर्षभरापूर्वीच्या प्रकरणावरून त्याला त्रास दिला जात होता. त्यामुळे काल नातेवाईकांनी औराद पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलंय. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. पीएसआई वहाँ मौजूद था. पीएसआई के साथ 3 पुलिस वहाँ मौजूद थे. उन्होंने क्या बोल रहे हैं, तुम कुछ तो बोलें क्या, तुम कुछ तो टेंशन नहीं क्या. मेरे पास मेरे भाई का वीडियो है. उन्हें बोल कर हमारे पूरे पुलिस आपकी जान ली. और मेरे को क्या बोल रहे मालूम, तू कुछ बोले क्या, तू हमारे अब्बा को पूछ रहे, तुम्हें कुछ उसको बोले क्या, कुछ टेंशन नहीं क्या, कुछ झगड़ा करेंगे बोल रहे, कुछ नहीं करे उन्होंने कुछ नहीं बोलते हमारे भाई को. पुलिस आएंगे जैसे जान दे हमारा भाई. अकोल्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानंच 12 वर्षांच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केलाय. आधी वडिलांनी मुलीचं लैंगिक शोषण केलं आणि त्यानंतर काकाने आणि शेजारी राहणाऱ्या नराधम वृद्धानं मुलीचं लैंगिक शोषण केलंय. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील अडसूळ या गावातली ही घटना आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून आरोपी बापाला आणि वृद्धाला अटक करण्यात आलेली आहे. तर नराधम काका हा सध्या फरार आहे. त्रास सहन न झाल्यानं मुलीनं शाळेतील शिक्षकांसमोर वडिलांची तक्रार केल्यावरती हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.